स्टार स्टार नाही ब्रो, स्टार नाही, आपण चंद्र आहे. चंद्र आवडतो आपल्याला. आपल्या हुडचं नावच चंद्र आहे भाव. चंद्रावर असतो नेहमी. स्टार स्टार नाही ब्रो, स्टार नाही, आपण चंद्र आहे. चंद्र आवडतो आपल्याला. आपल्या हुडचं नावच चंद्र आहे भाव. चंद्रावर असतो नेहमी. मित्रांनो, तुम्ही जो मध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंड झाला. त्याच्यावरती जे ट्विटर आहे ते पण आणले. हा व्हिडिओ आहे तो पण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे. जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक वरती ट्विटर आपल्या चॅनल वरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करायसाठी कॅपकट इथे ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करू सिंपली इथून ऍड करायचा आहे. हा फोटो इथून ऍड केल्यानंतर इथून तुम्हाला रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन हा जो फोटो आहे इथून एकदा परफेक्ट सेट करायचा. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचा आहे. येथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉडी दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करायचं. थोडं इथे स्क्रोल करायचं. तुम्हाला एक्स्ट्रा कॉर्ड्स ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. जेवढे हे सॉन्ग आहे ची लेंथ आहे तेवढीच्या फोटोची लेंथ न्यायची अशा प्रकारे. नेल्यानंतर सिम्पली पहिले एनजूट यायचं आहे. पहिले एनजूट आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मॉडी आहे त्यामध्ये जे आपण बीट दिल्यात जेथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्पीड करायचा आहे. पहिली बीट बघायची आपल्या कुठे चेंज होते. थोडं पुढे आल्यानंतर इथून ही जी बीट आहे इथून अशा चेंज होते. तर सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करूया. पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट बघायचं कुठे चेंज होते. थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली बीट अशा इथून चेंज होते. तर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून इथून स्पीड करायचे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो बीटनुसार इथून कट करत न्यायचा. कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मॉडी त्यावरती क्लिक करून इथून डिलीट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या जोडायचं. हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. कीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्याच फोटोच्या शेवटला यायचं आहे आणि ह्या कीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पहिली जी की दिली त्यावरती क्लिक करायचं. हा जो फोटो आहे 2 बटन झूम करायचा आहे. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं त्याच्यानंतर इथून झूम होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली पहिल्या जोडायचं आहे. ॲड ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे आपण पहिले पीएनजी दिलं इथून ॲड करायचं आहे. हे पीएनजी इथून ॲड केल्यानंतर ह्या ज्या पीएनजीची लेंथ आहे कुठपर्यंत बघायचे तिथपर्यंत येते. तर सिम्पली आपल्या हे पीएनजी इथून कमी करायचं आहे. त्याच पीएनजीवरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच पीएनजीतून ॲड केल्यानंतर हे जे पीएनजी आहे तो स्क्रीन बरोबर सेट होऊन जाईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला आहे ना ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला किफिक म्युझल फेड इनचं इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपले हे पहिले पीएनजीतून ॲड केल्यानंतर आता हेच पीएनजी आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे. इथे डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट होऊन जाईल. जे डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आणि रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून जे आपलं दुसरं पीएनजी इथून ॲड करायचं आहे. अशा प्रकारे हे जे पीएनजी असतील शेवटपर्यंत इथून ॲड करायचे. म्हणजे हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथून आपलं जे इमोजी पीएनजी असेल इथून ॲड करायचं. सिम्पली ते तुम्हाला दाखवतो. इथे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपले इमोजी पीएनजी इथून ॲड करायचे जी लेंथ तसे शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर मी काय करतो, इथून फोटोसुद्धा बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतो आणि पीएनजी सुद्धा इथून ॲड करून घेतो जे आपले डायलॉग आहेत ते. तर इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतले. त्याच्यानंतर जे आपले पीएनजी आहेत इथून सर्व ॲड करून घेतलेले आहेत. तुम्ही पण अशा पहिले नोट करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपलं पहिले ट्रान्झिशन आहे तिथे यायचं. त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं. लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये हा जो ब्लान्स नावचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. याची जी खालची लेंथ असे संपूर्ण कमी करायची नाही. तर तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना एक इफेक्ट मिळून जाईल 3 फिल विपचा. हा जो फेड आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला स्क्रोल अपचा जो फेड आहे सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे हा जो फोटो आहे ते आपल्या फोटोला आहे ना त्याच्या पुढच्या फोटोला आउटमधला रिपीलचा जो फेड आहे सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधला रोटेशन ओपनिंग हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना इनमधला झूम फ्लिपचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना आउटमधला झूम फ्लिपचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला रेक्टँगल आउटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे.
त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिले इन्जूट यायचं. पहिले इन्जूट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचं, तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिक नावाचा. हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्यापैकी लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड येते तुम्हाला 30 ठेवायचं आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर इंटेन्सिटी सुद्धा आपल्या इथे 20 ठेवायची आणि बाकीचं पण 23 ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिले इन्जूट यायचं. पहिले इन्जूट आल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो त्या पहिल्या फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आहे ते तुम्हाला इथे 10 ठेवायचं अशा प्रकारे. 10 ठेवल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला आहे ना जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आहे ना रिप्लेसचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेशन फ्लॅशचा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचं व्हिडिओ आहे ते इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.